सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विघ्नहर्ता श्री गजानन आज गणेश जयंतीच्या निमित्ताने त्या श्री गणेशाला विशेष वंदन आणि विद्यादेवता श्री शारदा तिलाही वंदन आणि तुमच्या माझ्यामध्ये जे गुरुतत्व त्या गुरुतत्वाला वंदन करते आणि समर्थांच्या शब्दात तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथ माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो असं म्हणून तुम्हा सर्वांना वंदन करते। आज देवदेवेश्वर संस्थान पर्वती आणि कोथरूड यांच्या संयोजकांनी यांच्या व्यवस्थापकांनी मला इथे बोलवलं याबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त करते। कारण गणेश जयंतीला गणेशासमोर बोलणं आणि तसं बोलायला बोलवणं येणं हे मला असं वाटतं की आपल्यावरची त्या श्री गणेशाची बाप्पाची कृपा आहे। आणि आज मला विशेषत्वाने आनंद यासाठी आहे की माझी आई आकृती नाही आहे परंतु माझी आई ही अतिशय उत्कट अशी गणेश भक्त होती आणि कितीतरी वर्ष जेव्हापासून आम्ही पुण्यात आलो तेव्हापासून ती पहिल्यांदा चालत आणि नंतर बसनी आणि त्यानंतर जेव्हा होईन असं झालं तेव्हा रिक्षानी पण सारसबागेत यायचीच। पुढच्या पायऱ्या चढायला शक्य होईना तेव्हा मागच्या पायऱ्या चढून यायची, बसत बसत चढून यायची पण यायची। त्यामुळे आज तिला खूपच आनंद झाला असता जर ती असती। त्यामुळे तिचीही इच्छा कुठेतरी यामागे आहे असं मला वाटतं, तिचाही आशीर्वाद यामागे आहे असं वाटतं। त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा पंडित काकांनी मला विचारलं की तुम्ही याल का इथे बोलायला आणि पहिल्यांदा खरं तर मंगळवारी याल का असं विचारलं होतं पण नंतर असंच ठरलं की नाही गणेश जयंतीलाच या। मला अतिशय आनंद झाला आणि त्यामुळे आज इथे येतानाही तोच आनंद बरोबर घेऊन मी आली आहे। आणि विषय माझ्या पुन्हा आवडीचा आहे प्राचीन भारतातील तेजस्वी स्त्रिया। मला काही लोकांनी विचारलं की अरे गणेश जयंतीला तू गणपतीवर न बोलता, कारण मी गणपतीवर लिहिलं आहे अनेकदा लोकांना माहिती आहे, तर गणपतीवर न बोलता तू भारतीय स्त्रिया बिया तेजस्वी स्त्रिया वगैरे काय बोलणार आहेस, असा का विषय घेतला आहेस? म्हटलं हा विषय दिला आहे आणि त्याचं कारण मला असं वाटतं की आपल्याकडे अशी मान्यता आहे की असं म्हटलं जातं यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। मग आज तर देवाचा उत्सव आहे, जन्मोत्सव आहे, त्यामुळे इथे सगळ्या देवता ऑलरेडी आलेल्या आणि त्यांना रमवायचं असेल तर इथे स्त्रियांचं गुणगान केलं तर मला वाटतं ते जास्त आवडेल देवांनाही। त्यामुळे हा विषय मला दिला असं मला वाटतं। आपल्याकडे आता मूळ विषयाकडे वळते। आपल्याकडे स्त्रियांचा विचार नेहमीच पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे म्हणा किंवा एकूणच संस्कृतीच्या विचारामध्ये कायम ती पुरुषाच्या दृष्टीने कशी हा विचार केला गेला। म्हणजे कालिदासांनी पण रघुवंशात आजविलापामध्ये इंदुमतीचं वर्णन करताना ती कशी होती किंवा कशी माझ्यासाठी काय होती तर गृहिणी सचिव सखी मिथा प्रिय शिष्या ललिते कला विधाऊ असं म्हटलं। म्हणजे ती गृहिणी होती, नंतर सचिव म्हणजे मंत्री, मला माझ्या सगळ्या कामामध्ये सल्ला देणारी होती मंत्र्यासारखा। मिथा म्हणजे चांगली जोडीदार होती, सहचरी चांगली होती आणि प्रिय शिष्या ललिते कला विधौ, अनेक वेगवेगळ्या ललित कलांमध्ये ती माझी प्रिय शिष्या होती असं वर्णन तो करतो। दुसरं तर आपल्याला सुभाषित माहिती आहे ऐकून थोडंसं तरी, म्हणजे अख्खं सुभाषित माहिती नसलं तरी थोडं तरी आपण ऐकलेलं असतं। कार्येषु मंत्री करणेषु दासी भोजेषु माता शयनेषु रंभा धर्मानुकूला क्षमया धरित्री भार्याच षड्गुण्यवतीव दुर्लभा। म्हणजे स्त्री कशी पाहिजे, कार्येषु मंत्री, आणि माझ्या सगळ्या कार्यांमध्ये एखाद्या मंत्र्यासारखी मला ती साथ देणारी पाहिजे।
करणेषु दासी, जेव्हा काही कामं असतील करायची तिने सेवाव्रताने सगळी कामं केली पाहिजे. भोजेषु माता, जेव्हा ती जेवायला घालेल तेव्हा ती मातेसारखं तिने जेवायला घातलं पाहिजे, प्रेमाने, रागराग करून, चिडून, स्पर्धा करून असं तिने जेवायला घालून आम्हाला चालणार नाही. आणि शयनेषु रंभा, तिथे ती प्रेम करणारीच असली पाहिजे. धर्मानुकूला, धर्माचरण करणारी आम्हाला पत्नी पाहिजे. एक क्षमया धरित्री, पृथ्वी जशी क्षमाशील आहे तसं स्त्रीनी क्षमाशील असलं पाहिजे. आणि हे सगळे गुण, 6 गुण ज्या भार्येकडे म्हणजे पत्नीकडे असतात अशी पत्नी दुर्लभ असते असं आम्ही म्हणतो. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये काय पाहिजे स्त्रीकडे हे नक्की सांगितलं. पण अशा स्त्रियांचं दरवेळी कौतुकच झालं आहे असं नाही, पण काही स्त्रियांनी ते कौतुक करायला भाग पाडलं आहे आपल्या लोकांना, अशी पण अवस्था आहे. अशा काही तेजस्वी स्त्रियांबद्दल आपण बोलणार आहोत. आपण नेहमी अहिल्या, तारा, मंदोदरी, सीता या सगळ्यांची नावं घेतो, पंचकन्यां स्मरेन नित्यम म्हणतो. आणि मग त्यात चर्चाही करतो की अहिल्या कशी काय पंचकन्यामध्ये स्मरण करण्याची प्रातस्मरणीय कशी वगैरे वगैरे. पण यामागचं आपण तत्त्व बघत नाही, काय काय त्या लोकांचे म्हणजे काय काय त्या स्त्रियांचे गुण आहेत हे आपण बघत नाही. पण आपल्याकडे काही स्त्रिया ह्या तुम्हीच काहीही त्यांना कुठे त्यांना बोटच ठेवू शकत नाही अशा होऊन गेल्या. आपण कुंतीचं ऐकतो, सीतेचं ऐकतो किंवा द्रौपदीचं पण ऐकतो मोठेपण. ती कशी तेजस्विनी होती. आमच्याकडे भारतीच्या किरातार्जुनीयममध्ये तेजस्विनी द्रौपदी असंच त्यांनी वापरलेला विषय आहे. तिचं तेजस्वी पण कशात होतं तर तिने धर्माला युद्ध प्रवृत्त केलं. जेव्हा वनवासातून अज्ञातवासातून परतले सगळे तेव्हा लगेच युद्ध करायला काही धर्म तयार नव्हता. तर त्यावेळी युद्ध करणं हा तसा तुझा धर्म आहे आणि हातावर हात धरून बसून जर तुला राहायचं असेल युद्ध न करता तर त्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा असं परखडपणे ऐकवणारी द्रौपदी होती. हे आपण कधी ना कधीतरी ऐकलेलं असतं. पण अशा कितीतरी स्त्रिया ज्यांची आपण नावंच ऐकलेली नसतात किंवा नुसती नावं ऐकलेली आहेत पण त्यांचं कर्तृत्व आपल्याला माहिती नाही, अशा काही स्त्रियांबद्दल आज बोलायचं ठरवलं. आणि या स्त्रिया फक्त रामायण महाभारतात नाही आहेत, त्या वेदकालापासून आहेत. आपल्याला वेदकालीन स्त्रियांचं तर काहीच माहिती नाही आहे, पण त्या वेदकालापासून अशा स्त्रिया आहेत. किती स्त्रिया आहेत तर खूप आहेत. म्हणजे वेदांमध्ये काही ऋषिका म्हणजे ज्यांनी काही सूक्त रचली अशा स्त्रिया झाल्या, त्यांच्याहीबद्दल आपल्याला माहिती नाही. आणि काही कर्तृत्ववान त्या काळात सुद्धा स्त्रिया झाल्या, त्यांच्याहीबद्दल आपल्याला माहिती नाही. त्यांच्याबद्दल प्रामुख्याने आज इथे बोलणार आहे. आणि मग महाभारताकडे, मग पुढच्या काळाकडे थोड्या येणार आहे. पहिली स्त्री असेल तर विश्वला नावाची एक स्त्री, जिचा त्या काळी म्हणजे विश्वलेचं नाव केव्हा घेतलं जातं तर तिचा म्हणे लोखंडी पाय, म्हणजे तिला लोखंडी पाय बसवला होता एवढं तिचं फक्त महत्त्व सांगितलं जातं. पण लोखंडी पाय का बसवला होता, आयुर्वेदाचं महत्त्व सांगताना या विश्वलेचा उल्लेख येतो. का तर तिला त्या काळी अश्विनी कुमारांनी लोखंडी पाय बसवला होता. म्हणजे आपल्याकडे ती विद्या लोखंडी पाय बसवण्याची, जी आज आपण कृत्रिम पाय बसवण्याची विद्या आपल्याला आज माहिती आहे, विज्ञान एवढं पुढे गेलं आहे वगैरे आपण म्हणतो, तर ते तेव्हापासून होतं हे सांगायला विश्वलेचं नाव घेतलं जातं. पण तिने का लोखंडी पाय तिला बसवला होता, काय तिचं असं झालं होतं तिला की लोखंडी पाय बसवावा लागला होता, तर ती ज्या राजाची पत्नी होती, खेल राजाची ती पत्नी होती. युद्ध कौशल्य तिच्याकडे होतं, पण खेल राजाचं काय झालं, तो त्याच्या मस्तीच्या थोडंसं राजा असण्याच्या गर्वात थोडा राहिला आणि त्याचं त्याच्या शत्रूंकडे प्रतिस्पर्ध्यांकडे दुर्लक्ष झालं. आणि नंतर जेव्हा ते सगळं काबीज करायला लागले प्रांत, तेव्हा तो चालून गेला त्यांच्यावर. पण त्यावेळी त्याचं युद्ध कौशल्य म्हणजे त्याचं धोरण चुकलं. ॲट ए टाईम त्यांनी अचानकपणे दोघांवर हल्ला केला आणि दोघंही एकत्र होऊन याच्यावर भारी पडले आणि त्यांनी सगळा प्रांत ह्याचा जिंकला. याच्या प्रजेला खूप त्रास सहन करायला लागला त्यांनी, कारण पाणी अडवून ठेवलं त्यांनी याची पिकं, त्यामुळे पाणी अडवून ठेवल्यामुळे याची पिकं नष्ट व्हायला लागली.
याच्या राज्यातली सगळे विश्वला आली तेव्हापासूनच असं झालंय. कारण सगळीकडे बघितलं तर स्त्रियांकडे दोष आधी दिला जातो. त्यामुळे जशी राणी आली आहे खेदाची तेव्हापासून असं झालंय असं म्हणून तिला दोष द्यायला लागले सगळे नागरिक वगैरे. पण आणि मग प्रचंड असंतोष लोकांमध्ये पसरला. तर अगस्ती त्यावेळी त्याचे खेल राजाचे पुरोहित होते. ती अगस्तींकडे गेली विश्वला आणि त्यांना तिने सांगितलं की मला कळतंय महर्षी की इथे राजाचं धोरण चुकलंय. त्यांनी एकाला चुचकारून दुसऱ्याला आधी परास्त करायला पाहिजे होतं आणि मग दुसऱ्याला पण त्यांनी पराभूत करणं सोपं गेलं असतं त्याला. पण त्यांनी ॲट ए टाईम न विचार करता न कुठलंही सूत्र सांभाळता डायरेक्ट दोघांवर हल्ला केला आणि दोघं एक होऊन याच्याशी लढले. याला भारी पडले. मला हे कळतंय महर्षी. ते म्हणले काय तुला कसं कळलं म्हणजे तू काय तुझं ज्ञान काय. तर मग तिने सांगितलं की माझ्या वडिलांनी मला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान दिलेलं आहे, शिक्षण माझं झालेलं आहे. मग अगस्तीने तिला मार्गदर्शन केलं आणि तिने तिची सेना तयार केली. आणि मग जेव्हा खेल राजाला काही सुचत नव्हतं तिने सुचवून झालं पण तो काही त्या उठाव करायला नंतर मागे ना आणि तो कुठेतरी लोकांच्या आहारी जायला लागला. ते सांगायला लागले की विश्वलेला तुम्ही शासन करा किंवा हाकलून द्या वगैरे वगैरे. त्यावेळी असं झालं की विश्वला तिथून अचानक गायब झाली. कुठे गेली कळलं नाही. असंतोष इकडचा वाढत गेला. पण शेवटी अगदी राजाच्या दारात सगळी प्रजा येऊन थांबली की विश्वलेला आधी हजर करा आणि तिला शासन करा त्याशिवाय आपल्या राज्यातली काही हे होणार नाही. तोपर्यंत तिने अगस्तींना गाठून सगळी योजना ठरवली होती आणि विश्वला त्या राजांवर चालून गेली होती. त्यांना परास्त करून तिने त्यांच्याकडून पाण्याचे हे प्रवाह जे थांबवले होते त्यांनी जे अडवले होते ते मोकळे करून आणले आणि त्यांची कोठारं लुटून धान्य इकडे वळवलं. आणि जेव्हा इकडे सगळी तयारी चालली की विश्वलेला काही करून बंदी बनवा वगैरे तिला बळीच द्या तिथपर्यंत सगळी वेळ आली होती. तेव्हा ती तिथे आली पोचली आणि म्हणाली हे धान्य घ्या आणि शांत व्हा. त्यावेळी त्या लोकांना कळलं की विश्वला कुठल्या कोटीची स्त्री आहे. आणि त्यावेळी जेव्हा हे सगळं युद्ध करून ती परतत होती तिने खूप सांभाळलं स्वतःला. तरी शेवटचा एक निसटता वार तिच्या पायावर शत्रूचा लागला आणि तिचा पाय तुटला होता. तर तेव्हा अगस्तीने अश्विनी कुमारांना बोलवलं आणि अश्विनी कुमारांनी तो पाय तिला जोडला. त्यानंतर परत ती लढली. हे सगळं अगस्तींकडून नंतर राजाला कळलं आणि मग खेल राजांनी पण आणि त्या जनतेने पण तिची माफी मागितली आणि खेल राजाला ही तिचं महत्त्व मान्य केलं. ही गोष्ट कुणाला माहितीच नसते कारण आपण वेदांपर्यंत पोचत नाही. वेदांमधल्या काही कथा ह्या पुढे ऋग्वेदानुक्रमणिकेमध्ये वगैरे आहेत आलेल्या त्या आपल्याला माहिती नसतात. त्यामुळे पण ह्या गोष्टी कुठेतरी कधीतरी सांगायला हव्यात. या गोष्टी कधीतरी कळायला हव्यात म्हणून ही गोष्ट आज सांगितली. दुसरी एक आहे स्त्री ती अपाला नावाची स्त्री. इंद्राची भक्त होती. या अपालेला ती अगस्तींची मुलगी हे अत्री ऋषींची अत्री ऋषींची मुलगी आणि तिला झालं कोड कुष्ठरोग झाला. तर तो तिचा दोष नव्हता पण लग्न झालेलं तिचं तर तिच्या नवऱ्याने तिला हाकललं म्हणून ती वडिलांकडे आली. पण वडिलांनी घेऊन घेतलं तर वडिलांना वाईट टाकायची भाषा लोक करायला लागली. म्हणजे आजच कुष्ठरोगाला लोक वाईट मानत होते किंवा म्हणून बाबा त्यांना खूप मोठं काम उभं करावं लागलं असं नाही आहे. त्याही काळात तो तसाच प्रकार झाला. आपल्याला त्यामुळे प्रचंड दुःखी झाली. ती इंद्राची भक्त होती. तिने इंद्राला प्रार्थना केली आणि इंद्राने तिला स्वीकारलं. तिने अर्पण केलेला सोम इंद्राने स्वीकारला म्हटल्यानंतर तिने मग इंद्राला धरून ठेवलं. इंद्राची भक्ती केली आणि इंद्राकडून स्वतःचं कोड तिने घालवून घेतलं. इंद्राने तिच्यावर उपचार केले आणि तिचं कोड घालवलं. कोड गेल्यानंतर ती परत पतीकडे गेली की आता मी पूर्ववत झाली आहे त्यामुळे आता तू मला स्वीकार. तो म्हणला नाही पहिल्यांदा असं झाल्यानंतर पुढे संतती झाली त्याला झालं कोड तर काय करायचं. त्यामुळे ते म्हणे मी नाही काही करणार म्हणून त्यांनी परत तिला नाकारलं. तेव्हा मात्र आपल्याला प्रचंड चिडली. तिने तिच्या सूक्तामध्ये सगळ्या स्त्रियांना आवाहन केलं आहे की ज्या कोणी अशा दलित पीडित असतील त्यांनी इंद्राकडे या. इंद्रासारखा स्वामी आपल्याला मिळालेला आहे तो आपलं दुःख नक्की दूर करणार वगैरे.
आणि मग ती परत इंद्राकडे गेली की स्त्रीचा हक्क आहे अपत्यप्राप्ती हा. त्यामुळे आता तू मला स्वीकार, समाजाने नाकारलं असलं तरी तू असा आदर्श घालून दिला पाहिजेस, तू मला स्वीकार, तू मला अपत्यप्राप्ती करून दे. आणि इंद्रानंही ते मानलं असं म्हणतात आणि आपाला पुत्रवती झाली. म्हणजे हा समाजातल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा जो सामर्थ्याचा भाग आहे तो त्या काळी स्त्रियांमध्ये त्याही काळी होता. आपल्याकडे काय असतं, म्हणजे आपल्याकडे कशी प्रसिद्धी आहे की पहिल्यापासून ना स्त्रियांना कमीच लेखलं गेलं आहे. स्त्रियांना कधी महत्त्व नव्हतंच असं आपण ऐकतो. आणि फक्त कधीतरी नावं घेताना गार्गी आणि मैत्रेयीचं नाव घेतलं जातं, का तर त्या ब्रह्मवादिनी स्त्रिया म्हणून मान्य होत्या आणि समाजात त्यांना ब्रह्मज्ञानी म्हणून स्त्रिया म्हणून मान होता. आणि त्यांच्याही बाबतीत गार्गी मैत्रेयी तर याज्ञवल्क्याची पत्नी होती. तिने याज्ञवल्क्याकडून जेव्हा त्यांनी सांगितलं की मी संन्यास घेणार आणि तुम्हा दोघी पत्नींमध्ये, कात्यायनी आणि मैत्रेयी अशा दोघी पत्नी होत्या त्याच्या, त्यांनी सांगितलं मी संन्यास घेणार आहे, तुम्हाला दोघींना मला माझ्या संपत्तीची वाटणी करून द्यायची आहे. तेव्हा मैत्रेयी म्हणाली की या संपत्तीने मला मोक्ष मिळणार आहे का? या संपत्तीने मला काय लाभ होणार आहे? आध्यात्मिक लाभ. तो म्हणला नाही, ही संपत्ती भौतिक आहे त्यामुळे यांनी काही तुला आध्यात्मिक लाभ होणार नाही, तर मग अशी संपत्ती मला नको, ती तुम्ही सुखाने कात्यायनीला द्या, मला ज्यामुळे मुक्ती मिळेल असं आत्मज्ञान द्या. मग तिथे सगळं याज्ञवल्क्यांनी तिला तत्त्वज्ञान किंवा आत्मज्ञान सांगितलं. खूप छान तऱ्हेने तो संवाद आहे. पण तिथे असं स्पष्टपणे भौतिक गोष्टी नाकारून तो हक्क सोडून भौतिक संपत्तीवरचा वेगळं काहीतरी मागणारी तीही तेजस्वी स्त्री होती. गार्गीनी तर सरळ सरळ याज्ञवल्क्याच्या ज्ञानालाच आवाहन दिलं, म्हणजे आव्हान दिलं. जेव्हा जनकाच्या राज्यामध्ये जेव्हा जनकांनी विद्वानांची परीक्षा घेण्यासाठी केलं काय, 1000 गायींना शिंगाला त्यांच्या सुवर्ण मुद्रा बांधल्या, 1000 आणि तिथे जाहीर केलं की जो कोणी ब्रह्मज्ञानी असेल त्यांनी या गायी घेऊन जाव्यात त्यांच्या आश्रमाकडे. कुणीच तयार होईना. अगदी याज्ञवल्क्यांचे वैशंपायन नावाचे जे गुरु होते तेही काही उठले नाही की मी ब्रह्मज्ञानी आहे म्हणून. पण याज्ञवल्क्य मात्र इतके ज्ञानी होते, त्यांना ज्ञानाचा स्वतःचा विश्वास होता ज्ञानावर, त्यामुळे त्यांनी गायी वळवल्या आपल्याकडे आश्रमाकडे असं शिष्यांना सांगितलं आणि याज्ञवल्क्य ते घेऊन जायला लागले. तेव्हा वैशंपायनांसह सगळे ऋषी खवळले की हे असं कसं होऊ शकतं, इतक्या सगळ्या लोकांमध्ये हा स्वतःला ब्रह्मज्ञानी कसं काय म्हणू शकतो. त्यावेळी जे वादविवाद झाला त्या सगळ्या विद्वानांमध्ये याज्ञवल्क्य एकीकडे आणि सगळे ऋषी एकीकडे असा जेव्हा वादविवाद झाला तेव्हा गार्गीने याज्ञवल्क्याच्या ज्ञानाची परीक्षा घेणारे इतके सुंदर प्रश्न त्याला विचारले. त्यांनीही त्याची खूप छान उत्तरं दिली. आणि शेवटी जेव्हा गार्गीचं पूर्ण समाधान झालं की याला चांगलं म्हणजे याच्या पलीकडे ज्ञान असूच शकत नाही असं गार्गीला कळलं. बघा, म्हणजे गार्गीचं ज्ञान स्वतःचं खूप इतकं होतं, कारण याज्ञवल्क्यांनी तिला अपोज केलं नाही, काही प्रश्न विचारतेस असं म्हणला नाही तो. त्यांनी उत्तरं दिली सगळी तिला. आणि फक्त शेवटचा जो प्रश्न कधीच ब्रह्मज्ञानाविषयीचा ब्रह्माविषयीचा न कळणार आहे लोकांना तो मात्र विचारू नकोस असं म्हणून तिला थांबवलं. बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आणि मग जेव्हा तिला कळलं की याज्ञवल्क्य खरा ज्ञानी आहे तेव्हा तिने सगळ्या भर सभेत लोकांना सांगितलं, जनकासमोर सांगितलं की आता याला अपोज करू नका, विरोधासाठी विरोध याज्ञवल्क्याला करू नका, त्याच्यासारखा ज्ञानी दुसरा नाही. हे कोण सांगतंय? एक स्त्री सांगतात. म्हणजे इतक्या ब्रह्मज्ञानी लोकांमध्ये एका स्त्रीनी त्याची परीक्षाही घेतली आणि नंतर त्याच्या ज्ञानाची ग्वाही, त्याच्या श्रेष्ठतेची ग्वाही पण दिली. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. म्हणजे प्राचीन भारतातल्या तेजस्वी स्त्रियांबद्दल बोलण्याचं कारण हे की आत्ता अहिल्यादेवींबद्दल आपण बोलतो, आत्ता झाशीच्या राणीबद्दल आपण बोलतो, पण या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात ज्या जुन्या काळी आपल्या संस्कृतीमध्ये होऊन गेल्या. आता हे झालं ब्रह्मज्ञान. आणि हे तुम्ही मला अध्यात्मातलं काय सांगताय आम्हाला, इथलं तेज आम्हाला कळत नाही, प्रत्यक्ष काय समाजाच्या संदर्भातलं काही असेल तर सांगा. तर अशी एक स्त्री होती, इतरा असं तिचं नाव.
ऐतरेय ब्राह्मण ज्यांनी लिहिलं त्या ऋषींची, ऐतरेय ऋषींची इतराही पत्नी, तिच्या पतीला अनेक पत्नी होत्या, ही जरा थोड्या खालच्या जातीतली त्यांची पत्नी होती. एकदा असं झालं की त्या ऋषींनी, ते नेहमीच इतरेचा पण राग करायचे, म्हणजे तिला समाजात पुढे न्यायचे नाही, त्यांना ती उपभोगासाठी हवी होती पण समाजात तिला ते न्यायचे नाही, विद्वत सभेत वगैरे तिला ते न्यायचे नाही, तिच्या मुलाला पण न्यायचे नाही. एकदा असं झालं की त्यांना काहीतरी मान मिळाला, तिथे त्यांनी इतर स्वतःच्या सगळ्या मुलांना जवळ बोलवून बसवून घेतलं आणि हा तिथे गेल्यानंतर अडाणी आईचा गांढळ मुलगा, जा रे पळ असं म्हणून त्याला तिकडून हाकलून दिलं. तो तिथून रडत रडत घरी आला. त्याचं नाव होतं महिदास. महिदास असं त्याचं नाव ठेवलं होतं. तो रडत रडत घरी आला. इतरेला कळेना काय झालं. तिने विचारलं की काय झालं बाबा. तर मग त्यांनी सांगितलं, त्या क्षणी इतरेने सांगितलं की नाही, आत्तापर्यंत मी सोसलं पण आता नाही, म्हणजे माझ्यावरून तुझा अपमान करण्याचा त्यांना काही हक्क नाही, आता इथे राहायचं नाही. तोपर्यंत ऋषी घरी आले. कुठं आहे तो मूर्ख, कशाला आला होता तिकडे विद्वत सभेत वगैरे असं करत आले आणि त्याला हात उगारून मारायला लागले. इतरेने तिथे त्यांचा हात धरला, त्यांना थांबवलं, त्यांना म्हणाली तो माझा मुलगा आहे, त्यामुळे त्याच्यावर हात उगारायचा तुम्हाला हक्क नाही, आम्ही आज हे घर सोडतो आहोत. कुठे जातेस तू, माझी प्रतिष्ठा घालवतेस. ती म्हणली प्रतिष्ठा तुम्हाला माझ्यामुळे होतीच कुठे म्हणून जाणार आहे. ती निघून जाते. महिदासने नाव पण ती सांगत नाही तेव्हा निघून जाते आणि पृथ्वीकडे येते, कारण पृथ्वी महिदास, मही म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीच्या आशीर्वादाने झालेला म्हणून तो महिदास असतो. मग ती पृथ्वीकडे जाते. पृथ्वी तिला सांगते की तू कशाला रडतेस आणि तू कशाला कमीपणा वाटून घेतेस, आजही तुला शिकता येईल, तू पण शिक आणि तुझ्या मुलाला पण आपण शिकू. म्हणून त्याला गुरुकुलात पाठवते. म्हणजे पृथ्वीच्या आदेशाने ती गुरुकुलात पाठवते इतरा त्याला आणि स्वतः पण शिकायला लागते. पहिल्यांदा तिला असं वाटतं की इतक्या पुढच्या वयात मी कशी शिकू. पृथ्वी म्हणते की ज्ञानाला म्हणजे शिकायला वय नसतं, त्यामुळे तू खुशाल शिकू शकतो. म्हणून तीही शिकते आणि मग ऐतरेय पण म्हणजे महिदास पण गुरुकुलात जाऊन शिकतो. इथे तो इतका ज्ञानी होतो की एका ब्राह्मण ग्रंथाची निर्मिती करतो. मग त्या ब्राह्मण ग्रंथाचं नाव काय ठेवायचं आता असं ते त्याला विचारतात. महिदासाचं काहीतरी, महिदास म्हणून काहीतरी. तो म्हणतो महिदास हे वडिलांनी ठेवलेलं नाव आहे माझं, त्यामुळे ऐतरेय ब्राह्मण म्हणून माझा ग्रंथ प्रसिद्ध होईल, कारण माझ्या आईने मला शिकवलं, माझ्या आईने मला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, त्यामुळे आता माझा ग्रंथ प्रसिद्ध होईल, तर तो ऐतरेय ब्राह्मण म्हणूनच प्रसिद्ध होईल. आणि पृथ्वी पण त्याला मान्यता देते, त्याला आशीर्वाद देते आणि मग तो खूप मोठा ब्राह्मण म्हणून. म्हणजे ऐतरेय ब्राह्मण हा ऋग्वेदाचा महत्त्वाचा ब्राह्मण ग्रंथ आहे. म्हणजे प्रत्येक वेदाचे ब्राह्मण ग्रंथ वेगवेगळे आहेत, त्यामध्ये ऐतरेय ब्राह्मण हा एक महत्त्वाचा ऋग्वेदाचा ब्राह्मण ग्रंथ आहे. अशी ही स्त्री त्या काळी सुद्धा समाजाने शिकवलं नाही किंवा कमी लेखलं तरी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणारी, स्वत्व जपायचं शिक्षण आपल्या मुलाला देणारी आणि समाजात मान मिळवून देणारी, प्रतिष्ठा मिळवून देणारी, हे तेज नव्हे का. अशीच एक दुसरी माता जबाला नावाची. आपल्याला सत्यकाम जबाल वगैरे असं ऐकून माहिती असतं. जबाला नावाची अशीच स्त्री होती जी दासीभावाने अनेक लोकांकडे राहत होती आणि तिचा मुलगा होता तो जाबाल. त्याला खूप लहानपणापासून शिकायची इच्छा होती. गुरुगृही सगळे जात होते, तो म्हणला आई मलाही जायचं. ती म्हणली जा, म्हणून तो गेला. हरिद्रुमत गौतम नावाचे एक गुरु होते, त्यांच्याकडे तो गेला. त्या काळी पद्धत होती, आजही आपण नाव रजिस्टर करायला गेलो काही वडिलांचं नाव विचारतात, तसं त्या काळी गोत्र कुठलं आणि वडील कोण असं विचारलं जायचं. त्यांनी त्याला विचारलं, ह्याला माहिती नव्हतं. मग तो परत आला आईकडे आणि म्हणाला अगं तिथे असं असं माते विचारलं. ती म्हणते बरोबर आहे, त्यांनी विचारलं चूक नाही, पण बाळा तू सांग की मला नाही रे माहिती, म्हणजे तुला मी काही सांगू शकत नाही की तुझं गोत्र काय आणि वडील कोण, कारण त्या काळात तू जेव्हा झालास त्या काळात मी अनेकांकडे सेवाभावाने दासीभावाने राहिले होते, त्यामुळे मी नाही सांगू शकत नेमकी की तुझं गोत्र काय. पण हे तू असंच जाऊन तुझ्या गुरूंना सांग आणि सांग की मी माझ्या मातेचा मुलगा आहे, जाबाल माझं नाव, बघ तुला घेतलं तर ते शिकवून दे, म्हणजे शिकवतील.
हरिद्रुमतांकडे तो परत येतो आणि सांगतो त्यांना. हरिद्रुमतांना इतकी गंमत वाटते, इतकं कौतुक वाटतं. ते म्हणतात, ज्या तऱ्हेने तुझी माता आणि तू दोघंही खरं बोलण्यापासून थांबवलं नाही स्वतःला, लपवलं नाही स्वतःची आयडेंटिटी, म्हणजे तुम्ही ब्राह्मणांच्याच कुळातले आहात. म्हणजे जो खरं बोलतो त्यावेळी काही ब्राह्मण म्हणजे जाती धर्मावर नव्हतं, जो क्वालिटीज काय तर सत्याची जो प्रतिष्ठा धरतो. खरं तर नाहीतर मी तुला आज शिक्षण नाकारलं असतं म्हणून घाबरून तू किंवा तुझ्या आईने ओळख लपवण्याची प्रयत्न केला असता, तसं शक्य आहे. पण ते दोघांनी तुम्ही केलं नाही. त्यामुळे आजपासून तुझं नावच सत्यकाम जबाल. म्हणजे तू नुसता जबाल नाहीस, जबालाईचा मुलगा आहेस, पण सत्याची कास धरणारा आहेस, म्हणून तू सत्यकाम जबाल. आणि म्हणून पुढे हरिद्रुमतांनी त्याला खूप चांगलं शिकवलं. पुढे खरं तर ती गोष्ट सांगायला आता फार वेळ नाही आहे, कारण आपल्याला आणखी स्त्रियांच्या गोष्टी बघायच्या आहेत. पण त्या कथेत पुढे पण ते हरिद्रुमत त्याला 10 गायी देऊन सांगतात की या 100 झाल्या की ये. तर तो घेऊन जातो आणि ठरवतो की 1000 गायी झाल्या कीच यायचं, आपण तिथेच तोपर्यंत सेवा करत राहायचं. तसं तो सेवा करत राहतो. 1000 गायी झाल्यानंतर त्यातला एक बैलच सांगतो त्या गायींच्या मधला, अरे आता आम्ही झालोय बरेच संख्येने, तुला गुरूंकडे जायला हरकत नाही. म्हणून परतताना त्याला तो बैल मग वाटेत एक हंस भेटतो, एक बगळा भेटतो. असे सगळे वेगवेगळे पक्षी निसर्गातले घटक त्याला, एक अग्नी तिथे त्याला हाक मारून सांगतो की मी तुला ज्ञान देतो वगैरे. असं सगळं ज्ञान त्याला वेगवेगळं देतात. तो परत आल्यावर त्याला गुरु विचारतात की काय रे, तू खूप तेजस्वी दिसतोस, काही ज्ञान कोणी दिलं का तुला? कारण हे तेज ज्ञानाचं आहे, हे साधं नाही आहे. तर तेव्हाही तो लपवत नाही. तो म्हणतो हो मला अमक्यानी सांगितलं. तर मग ते म्हणतात की ठीक आहे, त्यांनी सांगितलं हे असं असं. पण तो हेही पुढे सांगतो की गुरुकडून मिळालं की ते ज्ञान खरं होतं, पूर्ण होतं असं मला वाटतं, त्यामुळे तुम्ही मला ते परत सांगा. मग ते पूर्ण सगळं सांगतात त्याला ज्ञान, आणि परत एकदा त्याच्या सत्यतेसाठी त्याची खूप प्रशंसा करतात आणि आपल्या मागे त्याला त्या आश्रमाचा प्रमुख नेमतात. अशी कथा आहे. म्हणजे ही पुढची कथा खूप सलग, म्हणजे सविस्तर नाही सांगितली, पण हे सगळं म्हणजे त्याची सत्यता कुठवर टिकली तर पुढेही ज्ञान मिळवताना त्यांनी ती टिकवली. आणि हे सगळं पुन्हा क्रेडिट गोज टू जबाला. तिच्यामुळे तो इतकं सत्याला चिकटून राहण्याचं धाडस करू शकला. म्हणजेच एक माता सत्व टिकवायला शिकवणारी आणि दुसरी सत्य टिकवायला शिकवणारी. हे तेज नाही आहे. आता आपण महाभारताकडे येऊया. आपल्याला कुंतीचं तेज माहिती आहे, कुंतीचं महत्त्व माहिती आहे. कुंतीने कसं स्वतःच्या मुलांना सांभाळलं पांडूच्या मागे, आणि कसं शिक्षण दिलं, पुढे नेलं, प्रत्येक वेळी कशी ती त्यांना मार्गदर्शन करत गेली, हे सगळं आपल्याला माहिती आहे. किंबहुना भिक्षा आणली ती 5 जणांत वाटून घ्या असं जेव्हा तिने सांगितलं तेव्हा तिला माहिती नसेल का द्रौपदीला जिंकून आलेत म्हणून? इतकं काही ती इतकी भोळी नव्हती. पण त्या 5 भावंडांची नजर तिने पाहिली होती. त्यांच्यामधला अभिलाष द्रौपदीबद्दलचा, एका भावाला कुठल्या तरी ती मिळाली असती तर त्यांच्यातच सुंदोपसुंदी होण्याची शक्यता होती. म्हणून त्या जागृत आणि जाणकार मातेने एक ठेवायचं मुलांना, म्हणून ते वाक्य तिच्याकडून आलं होतं. म्हणजे इतकी कुंती वेळी होती का? तर नव्हती. ती एक व्यवस्थित राजकारणी होती, व्यवस्थित अतिशय कुशल असं तिला पुढेच, कारण स्वतःच्या मुलांचं अस्तित्व तिला टिकवणं महत्त्वाचं होतं, त्यामुळे तिने ते केलं होतं. अर्थात कुंती आपल्याला माहिती आहे, पण कुंतीने जिचं उदाहरण दिलं म्हणजे जेव्हा कृष्णाची शिष्टाई असफल झाली तेव्हा कुंती विदुराकडे राहिली होती आणि कृष्ण तिला भेटायला आला की झालं, मी आलो होतो बाई शिष्टाई करायला, पण काही कौरव मानत नाही आहे, त्यामुळे आता तुझा निरोप काय सांगू पांडवांना. तर तेव्हा तिने जो निरोप दिला आहे त्यामध्ये तिने एका विदुला नावाच्या स्त्रीची गोष्ट सांगितली, जी राजस्त्री होती, परत ती क्षत्राणी होती. ती विदुला कोण होती तर सौवीर राजाची पत्नी होती. सौवीर राजाची पत्नी होती. सौवीर राजाला आणि तिला संजय नावाचा एक मुलगा होता. तो पहिल्यापासूनच असा कोमल वृत्तीचा, रसिक आणि खूप असा सारखा सगळ्या कलाबिलांमध्ये रमणारा होता.
पहिल्यापासून फार त्याचं म्हणजे राजनीतीकडे वगैरे लक्ष नव्हतं. ती दरवेळी सौवीर राजाला सांगायची की या मुलाचं लक्षण बरं दिसत नाही आहे, त्याला आपण योग्य वेळी तुम्ही काहीतरी सांगा. तर तो सौवीर राज काय म्हणायचा, काय लहान आहे अजून, शिकेल हळूहळू. असं झाल्यामुळे तिने ते त्याच्यावर सोपवलं खरं, पण अचानक सौवीर राजाचा मृत्यू झाला. आणि ह्या संधीचा फायदा घेऊन, आणि लोकांना माहिती होतं की हा संजय फारसा काही दम नसलेला राजपुत्र आहे, त्याला काही फार राजनीतीचं ज्ञान नाही, त्यामुळे सगळे त्याच्यावर शत्रू टाकूनच होते. त्यातला एक सिद्धू नरेश, जो सौवीर राजा पहिल्यापासून त्याच्याशी वैर होतं, तो त्याच्यावर चालून आला आणि हा युद्धाला गेला खरा, पण कधीच सवय नसल्यामुळे तो पळून आला. नाही म्हणलं माझ्याच्याने काय होणार नाही. तो पळून आल्यानंतर प्रचंड खवळली विदूला. विदूला म्हणाली, आधी आहेस तसा परत जा. इथे हातावर हात धरून बसलास तर तुझ्यासारखा षड्ढ तूच. मी नाही म्हणत तू माझा मुलगा आहेस, तू ना माझा मुलगा आहेस ना सौवीर राजाचा मुलगा आहेस. जर माझा मुलगा असता तर तू असा परत आला नसता. हत्तीने फक्त देवासमोर झुकायचं असतं, नाहीतर रणांगणात जायचं असतं. असं कोल्ह्यासारखं जगू नको, सिंहासारखा जग, कोल्ह्यासारखा जगू. आधी जा, शत्रूला परास्त करायचे काय मार्ग असतील ते अवलंब, साम दाम दंडभेद काहीही कर, पण त्याला जाऊन त्याला तोंड दे. असा इथे तो ती त्याला षंढ म्हणते, कापुरुष म्हणते. तर तो मग कसं असतं मुलांचं, ज्यांना आईचं प्रेम माहिती असतं आणि आईला कसं मनवता येईल ते माहिती असतं, त्यामुळे तो लगेच, तुला असं वाटत नाही की तू फार क्रूर होतेस माझ्या बाबत, मी एकटाच एक मुलगा आहे, उद्या मी मेलो तर काय होईल. ती म्हणते तू मेलास तर मी आनंदा मानेन, कारण तू वीरमरण घेतलंयस असं मी समजेल. पण जर तू आत्ता गेला नाहीस तर तू माझा मुलगाच नव्हेस. अगो तू आई आहेस ना, तू अशी इतकी कठोर माझ्याशी कसं बोलू शकतेस. ती म्हणते मी आई आहे म्हणूनच बोलू शकते, कारण जर आईने नुसतं मुलांना चोंबाळून ठेवलं तर ती खरी आई नव्हे, क्षत्राणी तर नव्हेच नव्हे. मी जर असं प्रेम तुझ्यावर केलं, तुझ्या मृत्यूला घाबरून तुला घरात बसवून घेतलं, तर मी गाढवीचं प्रेम करणारी आई ठरेल, मी क्षत्राणी ठरणार नाही. आणि मला ते मान्यच नाही. मी असं म्हणजे मुहूर्तम ज्वलनम श्रेयः, तिचं शब्द आहे की मुहूर्तम ज्वलनम श्रेयः, पण नच धूमायते चिरम. नुसतं धूर निघत बसला तर काही उपयोग नाही. एक क्षण ठिणगी पुरे आहे, एक क्षण जळून जा, एका क्षणात जळून जा विजेसारखा. हवा जशी जितक्या सहज वाहते तसा रणांगणात वावर. एखादा बाज म्हणजे ससाणा जसा तुटून पडतो शत्रूवर, तसा भक्षावर, तसा तू तुटून पड, तर मी तुला माझा मुलगा मानेन, नाहीतर मी तुला माझा मुलगा मानत नाही. खूप सुरेख आहे, मुळातून वाचलत ना तुम्ही तो संवाद, अतिशय सुरेख आहे. ती म्हणते संजय नाव आहे रे तुझं, संजय म्हणजे सम्यक जयती सहा, संजय हा नावाला बट्टा लावतोयस तू, त्यापेक्षा उठ जा आणि युद्ध कर. तो म्हणतो आहे कुठे, आपल्याकडे पैसे नाहीत काही नाही, म्हणजे आता सगळं त्यांनी लुटून नेलंय, काय करू मी. ती म्हणते तू कोण म्हणाले तुझ्याकडे काही नाही, तू उठून जायचं धाडस दाखव, माझ्याकडे खजिना आहे, मी सांभाळलाय, मी पैसा राखून आहे, घर तुला हवाय ना मी देते, पण जा त्या लोकांना गोळा कर, तुझ्या मागे उभा राहणारे लोक पण आहेत, फक्त तू पुढाकार घेणं महत्वाचं. तू जोपर्यंत कच खातो आहेस तोपर्यंत लोक येणार नाही आहेत. तू गेलास की नक्की लोक तुझ्या मागे येणार आहेत, फक्त तू जाण्याचा अवकाश आहे, तेवढंच कर. तेवढं केलंस तर तू माझा मुलगा, नाहीतर आजपासून तुम्हाला मेलाच असं मी मानते. इतकं कडक बोलली आहे. हे तेज फक्त तिच्या प्रत्येक असे लाह्यासारखे शब्द फुटतात, त्यात असे निखाऱ्यासारखे शब्द बोलते ती. प्रत्येक वाक्य तिचं त्यातलं वाचण्यासारखं आहे. महाभारतात कुंतीनी हा निरोप देताना सगळा तिचा म्हणजे ती मी गाथा सांगते एक ऐतिहासिक असं म्हणून तिने कृष्णाला सांगितलं की हे सगळं जसंच्या तसं धर्माला जाऊन सांग. धर्माला सांग मी या अशा मुलाची वाट बघते, तू नुसतं शांत राहून आता चालणार नाही आहे. कधीतरी मला असं सांगितलंय की याच्यावर संकट येतील, पण तुझा हा मुलगा
सगळ्या जगामध्ये खूप मोठा वीर म्हणून चमकणार आहे, हे मला सांगितलेलं भाकीत आहे आणि त्याच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही हे सगळं करायचं आहे. त्या विदुलेनी संजयाला सांगितलं होतं, हे मी तुम्हाला का सांगतेय, तर यातून योग्य तो बोध घ्या आणि शस्त्रसज्ज व्हा आणि कौरवांचा पराभव करा, आता थांबायचं नाही, हे सांगायला, म्हणजे स्वतःचं म्हणणं मांडायला सुद्धा कुंतीने एका स्त्रीचा, तेजस्वी स्त्रीचा, आणि सुंदर उद्गार आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल संस्कृत आम्हाला कळत नाही, पण संस्कृतचा जो अनुवाद मिळतो ना, तोही असा तेजस्वी आहे. वाचायला लागला तर तो हिंदीत वाचा, मराठीत वाचा, तरी तितकेच तेजस्वी शब्दच मुळीत असेल तिचे. एका आईची तळमळ काय असते, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची तिची काय ताकद असते, हे त्या विदुलेच्या संवादातून आपल्याला कळतं. आता मात्र पुन्हा दोन वेगळ्या स्त्रियांबद्दल बोलणार आहे. म्हणजे विदुला सांगितली महाभारताची. आता मार्कंडेय पुराण नावाच्या, पुराणं सुद्धा सगळी पुन्हा या सगळ्या अशाच गोष्टी सांगणारी आहेत बरं. तर मार्कंडेय पुराणातली एक मदालसेची गोष्ट, अशी एक गोष्ट आहे. ही मदालसा कोण होती, तर ती विश्वावसू गंधर्वाची मुलगी होती. सगळ्या या स्त्रिया बघा, मी वेगवेगळ्या, म्हणजे तेजाला पुन्हा जसं जसं न खलू वयस तेजस हा समीक्षते, म्हणजे वय नसतं तेजाला, कुठल्याही वयात तेज असतं, तसं जात नसते तेजाला. इतरा खालच्या जातीची स्त्री होती, जबाला दासीभावाने वावरणारी स्त्री होती, विदुला क्षत्राणी होती. पण या सगळ्या कशा आहेत, तेजस्वी आहेत. आता ही मदालसा गंधर्व पुत्री आहे, तिच्याकडे गंधर्वांचं सौंदर्यच नाही आहे फक्त, मदालसा नावातच तुम्हाला कळेल की किती सुंदर स्त्री होती. तर ती ऋतुध्वज नावाच्या राजाशी तिचं लग्न झालं. कसं झालं, तर पातालकेतू नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसाला मारण्यासाठी एका ऋषींनी एक घोडा बनवला होता स्वतःच्या मंत्रसामर्थ्याने, आणि तो त्या ऋतुध्वजाला दिला होता की त्या पातालकेतूला जाऊन मार. आणि त्या पातालकेतूला तो जाऊन मारायचं म्हणून तिथे जातो पातालकेतूच्या राज्यात. तेव्हा त्याला तिथे कळतं की त्यांनी त्या पातालकेतूनी विश्वावसूची मुलगी पळवून आणलेली आहे. तिची जी सखी असते ती याला भेटते, याला सांगते तू पातालकेतूला मार आणि हिच्याशी लग्न कर, मग मी माझ्या जबाबदारीतून मुक्त झाले. त्यामुळे तो तिथे त्याचा पराभव करतो, त्याला मारतो, त्याचा वध करतो आणि तिच्याशी लग्न करून तो परततो. तो सूड मनात ठेवून पातालकेतूचा भाऊ नंतर कपटाने फसवून ऋतुध्वजाला बोलवून देतो की तिथे रक्षण करायचंय राक्षसांकडून वगैरे, आश्रम मुनींचा वगैरे असं निर्माण करतो चित्र. आणि त्या आश्रमात नेल्यानंतर त्याला डांबून ठेवतो आणि तिकडे खोटं रूप घेऊन इकडे येऊन सांगतो मदालसीकडे, तो विवाह करून तो इकडे आलेला असतो ना, तर राज्यात येऊन सांगतो की विश्वावसू आहे, ह्याला आपलं ऋतुध्वजाला मारलं हो त्या पातालकेतूच्या लोकांनी, आणि मला त्यांनी निरोप द्यायला सांगितलाय म्हणून मी आलोय. मग इकडे सगळा हाहाकार मारतो आणि मदालसा आत्मसमर्पण करते, म्हणजे अगदी स्वतःला संपवते, जीव दे. मग प्रश्न होतो की काय करायचं, कारण तिला कळतच नाही. पण नंतर जेव्हा कपट कळतं तेव्हा नागराजाशी ऋतुध्वजाची मैत्री असते आणि त्या नागराजाकडे स्पेशल सामर्थ्य असतं. तो मंत्र सामर्थ्याने पुन्हा एकदा त्याच्या मंत्र सामर्थ्याला हे करून तो परत देवतांची प्रार्थना करतो आणि मदालसाला पुन्हा जिवंत करतो. आता यातला अद्भुताचा भाग सोडायचा, पण ती मदालसा पुन्हा जेव्हा येते आणि त्या ऋतुध्वजाबरोबर राहते तेव्हा त्यांना 4 मुलगे होतात. पण मदालसेनी हे सगळं बघितलेलं असतं की एकीकडे पहिल्यांदा त्या पातालकेतून पळवून देणं, मग यांनी वाचवणं, म्हणजे खूप सुखदुःखाचे असे उतार चढाव तिने बघितलेले असतात. त्यामुळे नंतर जेव्हा 4 मुलं होतात त्या पहिल्या 3 मुलांना नावं तो राजा विक्रांत, शत्रुदमन वगैरे अशी ठेवतो. प्रत्येक वेळी नाव ठेवलं की ही हसत असते आणि शिकवताना तीच शिकवते सगळं. तर शिकवताना ती त्यांना अध्यात्माचे धडे देते की हे काही म्हणजे आयुष्य ही इतकं क्षणभंगूर आहे, अमुक तमुक. ती 3ही मुलं राजधर्म शिकत नाहीत असं नाही, पण त्यांना एकूण आईचं पट्टं
कारण बघत असतातच ना राजाची कशी आयुष्य असतं ते बघतच असतात. त्यामुळे ती तिन्ही मुलं संसार सोडून म्हणजे राज्य हे करून राज्य त्या करून निघून जातात. तो ऋतुध्वज वैतागतो की अगं एक तरी मुलगा माझा राज्यावर बसायला हवा, अशी 3-3 मुलं तू पाठवून दिलीस. ती म्हणते मी त्यांना पाठवलं नाही, मी फक्त त्यांना उपदेश केला, त्यांना वाटलं, त्यांना ते पुढे गेले. तर म्हणता आता ह्याला शिकवू नको असलं काही, ह्याला तरी निदान राजधर्म शिकू दे, याला आपण गुरुकुलात पाठवू, असं तो ऋतुध्वज मागे लागतो. ती म्हणते तुम्हाला पाहिजे ना हा मुलगा राजधर्मात तयार व्हायला, आईसारखा दुसरा गुरु नाही, त्यामुळे मीच शिकवणार त्याला, मी शिकवते. तुम्हाला हवाय ना त्यांनी राजधर्म शिकायला, राजा व्हायला, तर मीच शिकवे. तर सगळे ऋषी पण तिला मान्यता देतात की हो तीच शिकवे. आणि मग ती राजधर्माचं उत्तम शिक्षण त्याला देते आणि अलर्क खूप छान असा तयारीचा राजा होतो. तो राज्य विस्तार करतो. त्याच्याकडे मग राज्य सोपवून मदालसा वानप्रस्थ ऋतुध्वजाबरोबर स्वीकारते. पण तेव्हा त्या अलर्काला जाताना ती काय करते, एक अंगठी देते की कधी तुझ्या काही बाका प्रसंग आला तुझ्या आयुष्यात तर ही अंगठी तुझ्याजवळ असू दे, ती तुझं रक्षण करेल. आणि त्या अंगठीत तिने उपदेश तो जो अध्यात्माचा तो त्यात लिहून तिथे ठेवलेला असतो. त्याला सांगते की जेव्हा सगळं तुझं काम होईल आणि कधीतरी संकट वाटलं तर ही अंगठी उघडून त्याच्यातलं तो हे वाच उपदेश. तो तसंच करतो, सगळं छान राज्य सांभाळतो, वाढवतो. आणि नंतर जेव्हा त्याला असं वाटतं की नाही आता आपल्याच्याने होणार नाही किंवा हे संकट आपल्याला सहज करता येणार नाही वगैरे, तेव्हा तो ते उघडून बघतो, तो उपदेश वाचतो आणि मग तो परत त्या मार्गाला जातो. अशी गोष्ट आहे. ही जी आहे मदालसा ही दोन्ही तयार आहे. म्हणजे ती ब्रह्मवादिनी म्हणून प्रसिद्ध आहे. मार्कंडेय पुराणात तिला ब्रह्मज्ञानीच मानलंय, पण तीच राजधर्म सांगून शिकवून तयार करते. म्हणजे इदम ब्राह्मम इदम क्षात्रम, जे परशुरामाकडे आपण वर्णन वाचतो की त्यांच्याकडे ब्राह्मतेज पण होतं आणि क्षात्रतेज पण होतं, तसं हिच्याकडे पण असतं. ती त्याला सगळ्या तऱ्हेचं शिक्षण एकटी देते. हे तेज नव्हे तर काय. म्हणजे तेजस्वी स्त्रियांमध्ये बघायचं ते मुद्दामून हे की त्यांनी नुसतंच हे नाही केलं, भौतिक यशाचा मार्ग पण दाखवला आणि आध्यात्मिक उन्नती पण करण्यासाठी मुलांना उपदेश केला. आता तुम्ही म्हणाल मातांचंच तुम्ही बरंच कौतुक केलं, म्हणजे सगळ्या माताच सांगितलं, तेजस्वी सगळ्या आहेत तुमच्या त्या माताच आहेत. नाही, द्रौपदी आपल्याला माहिती आहे, तिचं आपण सांगितलं नाही जरी, या खेल राजाची जी विश्वाला सांगितली ती काय माता नव्हती, ती राणीच होती. आता शेवटची जी सांगणार आहे चुडाला नावाची स्त्री, या चुडालेचं आख्यान कुठं आहे? खरं तर चुडाला आख्यान असं त्याला म्हणतात, पण शिखीध्वजाचं चरित्र असं म्हणून ते जास्त प्रसिद्ध होतं. योग वासिष्ठामध्ये या चुडालेची गोष्ट येते. कोण होती ही? ही होती सौराष्ट्राची राजकन्या आणि तिने उज्जैनीच्या शिखीध्वजाशी केलं होतं लग्न. दोघंही चांगले छान राज्य करत होते, राज्यकारभार सांभाळत होते. पण त्यांना एक ब्रह्मज्ञानी गुरु भेटले आणि त्या ब्रह्मज्ञानी गुरुनी त्यांना खूप छान शिक्षण दिलं, योगा वगैरेचं, म्हणजे योगाचं वगैरे पण शिक्षण दिलं. आणि त्या दोघांनी ते शिक्षण घेतलं. पण गंमत अशी की शिखीध्वजाला योग जमला नाही आणि चुडालेला खूप छान जमला. तिने योग साधना केली, तिने त्यामध्ये तयारी किंवा तिने त्यामध्ये पुढे जाऊन खूप यश मिळवलं आणि ती त्या राज्यकारभार करताना सुद्धा अतिशय स्थिर राहिली मनात. खूप छान ती सगळं सांभाळत होती राजाबरोबरीने. पण राजा मात्र अस्वस्थ झाला. हे जसं शिकला, योग जमला नाही, पण ते वैराग्य कुठेतरी अर्धवट, म्हणजे जसं अर्धवट ज्ञानाने काहीतरी विचित्र अवस्था होते तसं त्याचं झालं. त्याला वाटायला तर लागलं की अरे ह्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि वैराग्य महत्त्वाचं आहे वगैरे असं वाटायला लागलं. पण साधेना काहीच, योग जमेना आणि वैराग्य सहज प्राप्त होईना. पण त्याच्या डोक्यात काय होतं, वैराग्य म्हणजे सगळे भगवे कपडे धारण करून कुठेतरी कुट्टी बांधून राहायचं जाऊन, असं त्याच्या डोक्यात होतं. त्यामुळे त्याला काही जमेना, झेपेना. राणी त्याला सारखी सांगे इथे राहून, संसारात राहून अलिप्त राहणं हे तर याचं खरं नाही आहे. राजाने असं उठून जायचं नसतं. ब्रह्मज्ञानाचं शिक्षण घेतलं म्हणजे इथे राहून अलिप्त राहायला शिकायचं असतं. तुम्ही इथे राहून काय ते करा
हेच त्याला सांगायचं. म्हणजे गुरुनी आपल्याला सर्वसंग परित्याग करून नाही जायला सांगितलंय. त्यामुळे तुम्ही असं करू नका असं तिने बरोबरीने सांगितलं. मी नाही का असं करत आहे, मी नाही का तसं करत आहे असं प्रत्येक वेळी सांगितलं, पण त्याला काही ते झेपलं नाही. आणि एक दिवस जसे गौतम बुद्ध यशोधरेला न सांगता निघून गेले, तसं हा पण शिक्षितवादी निघून गेला. तिला कळे ना हे रात्री किंवा असं न सांगता हा गेला कुठे राजा. पण ती हठयोगात प्रवीण होती. म्हणजे सगळी योग साधना तिने केली होती, त्यात हठयोग पण तिला साधला होता. त्यामुळे तिने केलं काय, प्रधानाशी सगळी विचार विनिमय केला, त्याला सगळ्या सूचना दिल्या की मी येईपर्यंत तुला हे कुठेही राजा नाही आहे राज्यात, हे बाहेर फुटू द्यायचं नाही, तू हे सांभाळायचं आहे, मी येतेच परत. म्हणून ती सूक्ष्म देहाने गेली शोध घ्यायला राजाचा. राजाचा शोध घेत फिरत फिरत गेली, तेव्हा तिला दिसला राजा एकीकडे पुट्टी बांधून भगवी वस्त्र धारण करून बसलाय तिकडे. त्याला काही जप ध्यान फारसं जमत नाही आहे हेही तिने अनुभवलं, बघितलं, त्याचं निरीक्षण केलं. पण पहिल्यांदा त्याला जाऊन भेटली नाही. ती म्हणली गेलाय आता बघूया जरा, त्याच्यावर लक्ष ठेवूया. आणि म्हणून ती तिथेच त्याच्या आसपास वावरत राहिली सूक्ष्म रूपाने, त्याला न दिसता. आणि मग काही काळानंतर तिथेही तो अस्वस्थ झाला की हे सगळं करूनही आपल्या मनातली ना चुडालेची आठवण जात आहे, ना राज्याची काळजी जात आहे. मग काय करायचं असा पुन्हा त्याला प्रश्न. खरं तर आता गुरूंनाच विचारलं पाहिजे होतं आपल्या, ते आता कुठून भेटणार वगैरे असं त्याच्या मनात चालू असताना मग हिने काय केलं, ते हठयोगामध्ये ते सगळं जे काय तिने शिकली होती त्यामुळे तिने घेतलं एका तेजपुंज युवकाचं रूप आणि ती आकाशात त्याला दिसत राहिली. त्याला कळेना तर. आणि राजाची गंमत हीच होती की तो असा वरवरच्या सगळ्या शाब्दिक ज्ञानाला बोललेला होता. त्यामुळे त्याला असं वाटलं की कोणीतरी तेजस्वी आहे, म्हणजे हा आपला गुरु व्हायला लायक आहे मनुष्य. म्हणून त्यांनी त्याला हात जोडले वगैरे. मग तो लगेच खाली आला. मग त्यांनी त्याला विचारलं की कोण तुम्ही, कुठून आला, तितके दिव्य दिसताय. मग यांनी चुडालेनी त्याला नाव सांगितलं, मी नारदपुत्र कुंभक आहे, बोल राजा तुला काय हवंय. मग त्यांनी त्याला प्रश्न विचारले की मला असं होतंय तसं होतंय, मला कळतच नाही आहे मी काय करायचं, मी असं सगळं सोडून आलो खरा, पण इथेही माझं मन लागत नाही आहे आणि तिथेही काळजी माझी सुटत नाही आहे, मी काय करावं. मग ती त्याला खूप सगळे वेगवेगळे परत ते जे पूर्वी केलेले उपदेश असतात तेच सगळे ती वेगवेगळ्या तऱ्हेने त्याला सांगते. हळूहळू हळूहळू तो तिच्या चांगल्याने हां हे काहीतरी वेगळं आहे असं म्हणून हळूहळू त्याला ते पटायला लागतं. हळूहळू तो त्यामध्ये प्रगती करायला लागतो. मग ती त्याची परीक्षा घेते. मग ती एका स्त्रीच्या रूपात वेगळ्याच स्त्रीच्या रूपात येते आणि मग माझ्याशी लग्न कर वगैरे अशी त्याच्या मागे लागते. मग त्या सगळ्या ह्याच्यात मग लक्षात येतं तिच्या हळूहळू की याची तयारी झाली आहे, आता याचं मन इकडे तिकडे होत नाही आहे. तो चुडालेच्या आठवणीतून पण बाहेर आला आहे आणि आता कुठल्या दुसऱ्या स्त्रीच्या आकर्षणात पण तो जात नाही आहे. म्हणजे हळूहळू त्याची तयारी झाली आहे असं लक्षात आल्यावर मग ती त्याला सांगते की आता तू परत जा राज्यात. तो म्हणतो पण असा कसा जाऊ, मी असा आलो आहे. आणि ते म्हणते हरकत नाही जायला, पण तरीही तो मानत नाही शेवटी, कारण त्याला पुन्हा अजून तो अडसर गेलेला नसतो मनातला की मी सगळं सोडून आलो, आता जाऊ कसा परत आणि काय सांगू आणि काय करू. म्हणून तो शेवटी कड्यावर जीव द्यायला जातो. म्हणजे इतका अर्धवट ज्ञानाने कशी होते अवस्था, तर तो जीव द्यायला जेव्हा जातो तेव्हा ती तिथे जाते, तेव्हा ती त्याच्यासमोर चुडाला म्हणून अवतरते आणि मग त्याला सांगते की हे असलं करू नयेस, म्हणून तर तुला मी आधीपासून सांगत होते राजा की हा मार्ग नव्हे. आपल्याला आपल्या गुरुनी सांगितलं ते हे आणि आता तुला हे सगळं कळलंय तरीही तू निराश होऊन हे काय करतोस, हा आपला मार्ग आहे का, हे आपल्या गुरुंनी सांगितलंय का. मग कुठेतरी त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि मग तो ते मानतो. तो म्हणतो हो आता मला पटलंय की असं करायला हवं. म्हणून मग तो चुडालेसह परत येतो. मग ते परत येऊन राज्य करतात व्यवस्थित आणि मग योग्य वेळी पुन्हा वानप्रस्थ स्वीकारतात. पण हे सगळं करायला ती किती आपल्या भूमिका बदलते आणि किती भूमिकांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतःचं स्वत्व आणि सत्व दोन्ही टिकवून आणि त्याच्यापर्यंत
सगळ्या योग्य गोष्टी पोचवून आपल्या पतीला योग्य मार्ग दाखवते. फक्त आपला नाही, आपलं हित साधत नाही, तर समाजाचं, राज्याचं, प्रजाजनांचं हितही बघते. हे सगळं जे आहे हे तेज नाही तर काय. आता तुम्ही या सगळ्या मानवी स्त्रिया ऐकल्या. आमच्याकडे कालिदासांनी एक वाक्य शकुंतलेला ऐकवलं होतं. ते वेगळ्या संदर्भात होतं. तो असं म्हणाला होता की स्त्रीणाम अशिक्षित पटुत्व ममानुषीषु संदृश्यते किमुतया प्रतिबोधवत्याः. म्हणजे काय, तर स्त्रियांमध्ये जे कौशल्य असतं ना, जात्याच, ते अमानवी स्त्रियांमध्ये पण असतं. मग ज्या तुमच्यासारख्या जाणकार स्त्री आहेत त्यांच्यात ते दिसलं तर त्यात नवल काय, असं तो खरं तर शकुंतलेला नाकारताना, म्हणजे जेव्हा शकुंतला येते की मी तुझी पत्नी आहे वगैरे सांगायला आणि तिला अंगठी मिळत नाही, तिची हरवते म्हणून, तर तेव्हा तो तिच्यावर उघड आरोप करतो की हे तू तुझ्या कुशलतेचा हे दाखवतेस, तू मला फसवतेस, म्हणजे माझ्यावर हक्क सांगतेस. ही तुझी जी कुशलता आहे ना, ही सगळ्या स्त्रियांमध्ये असते. मग त्या अमानवी का असे ना, तिथे तो परभृतिकेचं म्हणजे कोकिळेचं उदाहरण देतो की कोकिळा नाही का आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात घालून त्या सहज उगवतात, म्हणजे आपल्याला घस लागू देत नाही, परस्पर फायदा करून घेतात. असं अमानवी स्त्रियांमध्ये पण पटुत्व असतं. त्यामुळे तुमच्याकडे असेल यात नवल काय, असं तिथे खरं तर तो उपहासाने म्हणतो. पण मी आज ज्या 2 स्त्रिया सांगणार आहे, अमानवी स्त्रिया म्हणजे प्राण्यांमधल्या स्त्रिया ज्या सांगणार आहेत, त्याही खूप महत्त्वाच्या आणि खूप तेजस्वी आहेत असं तुम्ही म्हणाल. कोण आहेत त्या 2 स्त्रिया? एक आहे हनुमानाची माता अंजनी, जी वानरी होती. जनिते अंजनी माता अशी समर्थाने तिची भलामण केली. अशी अंजनी जेव्हा राम निघतात परत अयोध्येकडे, तेव्हा मारुती रामाला आईला भेटवायला घेऊन जातो. का तर अंजनीला भेटायचंय रामाला म्हणून. राम तिच्याकडे जातो भेटायला आणि तेव्हा खूप कौतुक करतो मारुतीचं की हनुमान होता म्हणून, नाहीतर काही सीताशुद्धी झाली नसती आणि आम्ही जिंकू शकलो नसतो, रावणावर विजय मिळवू शकलो नसतो. तर ती म्हणते नाही रामा, हा तुझा मोठेपणा आहे, तू हे जे माझ्या मुलाचं कौतुक करतोस ना, हा तुझा मोठेपणा आहे. हा जर माझा खरा मुलगा असता ना, तर माझ्या रामाला त्यांनी इतके कष्ट दिले नसते. म्हणजे ती म्हणते की माझ्याकडे एवढं सामर्थ्य आहे म्हणून ती काय करते, आपले एक केसाची बोट इतकी लांबवते आणि सगळ्या लंकेला वेढा घालून टाकते. ती म्हणते माझ्या तुझ्यात एवढी ताकद आहे की त्यांनी इथे बसून लंकेचा खरं तर करायला हवा होता, पाडाव करायला हवा होता. त्यांनी तुला उगीच कष्ट दिले, त्यामुळे तू त्याचं महत्त्व मानतोयस वगैरे ना रामा, पण हा तुझा मोठेपणा आहे. हा माझा मुलगा असता तर त्यांनी असा पाडाव करायला हवा होता. हे काय आहे तेच नाही का. आणि दुसरी एक स्त्री जी देवशुद्धी सरमा म्हणून प्रसिद्ध आहे. सरमापणी संवाद नावाचं ऋग्वेदात एक सूक्त आहे. पणी हे असुर होते आणि देवांचे शत्रू होते. त्यांनी देवांच्या गायी पळवल्या आणि गोधन हा तेव्हा महत्त्वाचा धनातला भाग होता. तर गोधन गायी पळवल्या आणि त्या स्वतःच्या प्रासादात तिकडे घेऊन ठेवल्या. पणींकडे जाणं सहज शक्य नव्हतं सरळ देवांना, म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या दूताला माग काढायला लावायचा म्हणून त्यांनी गरुडाला पाठवलं. कारण गरुडाला लांबचं दिसतं, दृष्टी त्याची तीक्ष्ण, आणि त्यामुळे गरुडाला त्यांनी पाठवलं की जा रे जरा पणींकडे खरंच गायी त्यांनी कुठे लपवल्यात ठेवल्यात हे बघूया, मग त्यांच्यावर हल्ला आम्ही करू. त्यांच्यावर आक्रमण करायला हरकत नाही, पण त्यांनी कुठे गायी लपवल्यात हे जर कळलं तर ते जास्त झोप होईल, त्या गायींना हानी पोचणार नाही. म्हणून मग त्यांनी गरुडाला पाठवलं. गरुड गेल्यानंतर पणींना कळलं की ही माग काढायलाच आला. गरुडाला दिसल्या पण होत्या गायी, पण गरुडाला पणींनी बरोबर आपल्या बोलण्यामध्ये गुंतवलं, खूप प्रलोभनं दिली आणि त्याला सांगितलं की तू नको सांगू तू काय बघितलंस इथे. गरुडही मूर्खासारखा मान हलवून आला
देवांनी विचारलं काय रे आहेत का गाई तिथे? तो म्हणला मला काही दिसलं नाही, आणि पणी भले आहे तो, त्यांनी तर आपल्याला पण देवाला सांगितलं इंद्राला आम्ही राजा करू, आमचं गोधन देऊ वगैरे सांगितलंय, म्हणजे चांगलं आहे पणी, असं तो सांगायला लागला. देवांच्या लक्षात आलं ज्या अर्थी हा पणींना चांगलं म्हणतोय त्या अर्थी काहीतरी गोलमाल आहे. म्हणून मग आता कुणाला पाठवायचं? तर मग त्यांनी देवशुनी म्हणजे देवांची जी कुत्री होती, आपल्याला माहिती आहे कुत्र्याला वासाचा हे खूप चांगला असतो, वासावरून कुत्री गुन्हेगार ओळखतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी तिला सांगितलं की सरमे आता देवकार्य तुझ्याकडे आहे, देवांची सगळी भिस्त तुझ्याकडे आहे आणि आपल्या गायी शोधून यायच्यात हे काम करायचं. ती म्हणते ठीक आहे. वाटेत रस्सा नावाची नदी होती, गरुड वरून जाणार होता त्याला नदीचा प्रश्न नव्हता, पण कुत्री जाणार होती आपली, तेव्हा रस्सा नावाची नदी होती वाटेत. त्या रस्सा नदीला खूप मोठा पूर होता, पण देवांचं कार्य आहे हे इतकं डोक्यात होतं. तिने ती रस्सा नदी पोहून गेली सरमा, आणि तिथे गेल्या गेल्याच तिला वासावरूनच कळलं की आपल्या गाई कुठेतरी वर ठेवल्या. ती तिथे गेल्यानंतर परत पणींना कळलं की ते गोड बोलायला लागले आणि असं तसं सांगायला लागले की असं देव, आता आम्ही देवराजा इंद्राचं स्वागतच करू, त्यांनी आमच्याशी हातमिळवणी करावी, त्यांना आम्ही आमच्या पण गायी देऊ. ती सरळ म्हणाली की तुमच्या गायींची आम्हाला गरजच नाही, आमच्या गायी इतक्या छान आहेत, त्या कुठे आहेत त्या द्या. नाही आम्ही देणार नाही तर मग देवराज इंद्र स्वतः येऊन त्या घेऊ शकतो. नाही पण कशासाठी? तू काय आमचं तुझं वैर नाही आहे, तू आमची बहीण हो, तुला आम्ही त्यातलं काही गोधन देऊ, तू आमची बहीण आहेस, आम्हाला बहिणीसारखी आहे. ती म्हणते छे, तुमच्यासारख्यांची बहीण होण्याची मला गरजच नाही. अंगिरस ऋषी आणि इंद्र स्वतः मला बहीण मानतात, मला तुमच्या बहीण मानण्याची गरज नाही. त्यामुळे अजिबात मला तुमच्याशी नातं जोडायचंही नाही, आणि तुम्ही गायींना बऱ्या बोलांनी सोडावं ही हे माझं तुम्हाला सांगणं आहे. नाहीतर मग देव ते आपोआप घेतीलच त्यांच्या बळात, त्यात काही शंका नाही. असं म्हणून ती परत येते आणि त्या प्रामाणिकपणाचं फळ देवही तिला देतात. देव तिला खूप मोठा तिचा मान करतात आणि गरुडाला शिक्षा करतात, अशी गोष्ट आहे. म्हणजे तेज, मी मगाशी जसं म्हटलं की न खलु वयस तेजसा समीक्ष, वयाला म्हणजे तेजाला वयाचं बंधन नाही, तसं तेजाला जातीचंही नाही आणि माणूस किंवा प्राणी याचंही बंधन नाही. सगळीकडे भारतीय संस्कृतीमध्ये तेजस्वी स्त्रिया आहेत. म्हणून तर आपण जी देवी महात्म्या किंवा देवी सूक्तामध्ये किंवा जे देवीचं आपण स्तोत्र म्हणतो, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, तसं तेजोरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः असं म्हणूया. आणि थांबते. देवदेवेश्वर संस्थांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे परत एकदा त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करते की तुमच्याशी बोलायची त्यांनी मला संधी दिली, आणि आज गणेश जयंतीला माझी सेवा इथे अर्पण करण्याची संधी दिली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ.